तुमच्या आयुष्यात प्रेम असूनही मन रिकामं वाटतं का? लोकांवर विश्वास ठेवायला भीती वाटते का? किंवा भूतकाळामधील काही दुःख, कोणी केलेला विश्वासघात आणि काही तुटलेल्या नात्यांच्या आठवणी अजूनही मनाला टोचतात का? जर यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जर हो असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आपला आजचा विषय आहे मनाला हलकं करणाऱ्या आणि प्रेमाने भरून टाकणाऱ्या अनाहत चक्राचा. आता अनाहत म्हणजे काय? अनाहत या शब्दाचा अर्थ आहे आघात न झालेला नाश. तुम्हाला शॉर्टकट मध्ये मी सांगते की कधी कधी काही जे धक्के असतात ते असे असतात की आपल्याला बाहेरून लागलेल्या धक्क्यापेक्षा जे मनातून लागलेला जो धक्का असतो तो खूप मोठा असतो आणि तो आपल्या अंतर्मनामध्ये अनुभवला जातो. आणि हे चक्र आपल्याला हेच शिकवतं की प्रेम करा, स्वतःलाही प्रेम द्या, क्षमाशील व्हा आणि स्वतःलाही माफ करा. आता अनाहत चक्र कुठे असतं? हे चक्र आपल्या छातीच्या मध्यभागी हृदयाजवळ असतं आणि याचं वर्णन अनेक योग परंपरामध्ये केलेलं आहे. याचा संबंध जो आहे तो वायू तत्वाशी जोडला जातो. जसा वारा आपल्या सर्वांना स्पर्श करतो तसंच प्रेमही कोणताही आणि प्रेमही करतो आणि तोही आपल्याला कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. आता या चक्राचा रंग कुठला? तर या चक्राचा रंग आहे हिरवा. हिरवा रंग म्हणजे काय? प्रेम, उपचार, संतुलन, निसर्ग, आशा आणि नवीन सुरुवात. बीज मंत्र, या चक्राचा बीज मंत्र आहे यम. ध्यान करताना आपल्याला शांतपणे यम 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 असा मंत्र उच्चारत आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आता अनाहत चक्र जर संतुलित असेल तर आपण काय करतो? अनाहत चक्र जर संतुलित असेल तर व्यक्तींमध्ये अनेक सुंदर गुण येतात. सर्वात प्रथम महत्वाचं म्हणजे मनामध्ये प्रेम असतं. दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याची क्षमता असते. सहज क्षमा करता येते. नात्यांमध्ये विश्वास असतो आणि स्वतःबद्दल आदर असतो. मन शांत आणि आनंदी राहण्यास मदत होते. अशी व्यक्ती फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी पण प्रेरणादायी असते. परंतु अनाहत चक्र जर असंतुलित असेल तर काय होतं? अनाहत चक्र जर असंतुलित असेल तर व्यक्तीला सतत दुःखी असल्यासारखं वाटतं, सतत एकटेपणा वाटतं, राग लवकर येतो, इतरांबद्दल मत्सर निर्माण होतो मनामध्ये आणि कुणावर पण विश्वास ठेवण्याची भीती वाटते. त्यांना प्रेम व्यक्त करायला अडचण येते आणि स्वतःवर ते प्रेम कधीच करत नाही. आणि ह्या भावना त्यांच्या मनामध्ये दीर्घकाळ टिकत असल्यामुळे त्यांना मानसिक आरोग्य तज्ञाची मदत घेणे पण तितकंच महत्वाचं असतं. आता अनाहत चक्र संतुलित करण्यासाठी आपण स्वतःला काही सुंदर अशा सवयी लावू शकतो. सर्वात अगोदर आपण स्वतःला स्वीकारायचं, आरशासमोर उभे राहायचं आणि स्वतःला म्हणायचं, मी जसा आहे तसा मी स्वतःला स्वीकारतो. आणि क्षमा करण्याचा सराव करायचा. ज्यांना तुम्ही दुखवलं आहे त्यांना मनापासून माफ करण्याचा प्रयत्न करा. क्षमा म्हणजे चुकीच्या गोष्टींचं समर्थन नाही, ती स्वतःला भावनिक ओझ्यातून मुक्त करण्याची एक प्रक्रिया आहे. आणि महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त वेळ निसर्गासोबत घालवा. हिरवी झाडं, मोकळी हवा आणि शांत वातावरण मनाला हलकं ठेवण्यास आपल्याला नक्कीच मदत करतात. आई वडील, मुलं, मित्र आणि आपला जोडीदार किंवा आपण स्वतः दररोज कोणाला तरी प्रेमाने एक शब्द तरी बोला. तुम्हाला दुसऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि स्वतःला काही अफर्मेशन द्यायचे आहे की माझं हृदय पूर्ण प्रेमाने भरलेलं आहे. मी स्वतःवर मनापासून प्रेम करते. मी सहजपणे दुसऱ्यांना क्षमा करते. मी प्रेम स्वीकारते. मी प्रेम देते. माझ्या जीवनामध्ये सुंदर नाती आकर्षित होत आहे. मी शांत, सुरक्षित आणि आनंदी आहे. ही सकारात्मक प्रार्थना सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे या चक्राविषयीची माहिती ही अनेक योग आणि आध्यात्मिक परंपरावर आधारित आहे. ती आपल्याला मानसिक शांतता, ध्यान आणि आत्मचिंतनासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र हृदय, मानसिक आरोग्य किंवा इतर कोणत्याही वैद्यकीय समस्यांसाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार आवश्यक आहे. आता आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की प्रेम ही जगामधली सर्वात मोठी ऊर्जा आहे. जेव्हा अनाहत चक्र संतुलित होते
तेव्हा आपल्या जीवनामध्ये प्रेम, आनंद, शांतता आणि पॉझिटिव्हिटी वाढत असते. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि परत आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. थँक्यू.